कालच्या दिल्लीतील संसदेच्या दारात झालेल्या आंदोलनाची धग आता महाराष्ट्रात सुद्धा जाणवते आहे। कारण लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी राज्यातल्या वेगवेगळ्या भागात आज मोर्चे आणि आंदोलन करण्यात आलं। मुंबईपासून ते पुणे कोल्हापूरमध्ये सुद्धा कालच्या कारवाईचे पडसाद आज बघायला मिळाले। तर लाठीचार्जची तुलना जनरल डायरच्या क्रौर्यासोबत सुद्धा विरोधकांनी केली। त्यामुळे सरकारवरचा दबाव आता आणखी वाढलाय। पाहूयात महाराष्ट्रातलं राजकारण या मुद्द्यावरून कसं तापत चाललंय। दिल्लीतील आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद। राज्यात ठिकठिकाणी लाठीचार्जचा निषेध। कुठे घोषणाबाजी तर कुठे कॅन्डल मार्च। दिल्लीत काल सीजेपीचं आंदोलन संसदेच्या वेशीवर येऊन धडकलं। पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला आणि तिथून आंदोलन आणखी पेटलं। त्याचेच पडसाद महाराष्ट्रात सुद्धा बघायला मिळतात। काल दिल्लीत आंदोलन सुरू असताना महाराष्ट्रात सुद्धा मुंबई आणि पुण्यात आंदोलन सुरू होतं। आज सुद्धा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं। दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मोठ्या संख्येनं एकत्र येत सरकारचा निषेध करण्यात आला। या आंदोलनामध्ये शर्मिला ठाकरे त्याचबरोबर मनसे नेते संदीप देशपांडे सुद्धा सहभागी झाले होते। तसंच मुंबईतल्या चेंबूरमध्ये सुद्धा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। ईस्टर्न एक्सप्रेस हायवे रोखण्याचाही प्रयत्न आंदोलकांनी केला। यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ बाचाबाची सुद्धा झाली। तर सिद्धार्थ कॉलनीत आमच्या सर्व नागरिकांमध्ये एक आक्रोश होता की भाई यांच्यावर लाठीचार्ज झाला हे कुठेतरी चुकीचं आहे आणि त्याचे पडसाद आपल्या सिद्धार्थ कॉलनीमधून पण सर्वांनी उमटले पाहिजे आणि शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे ही सर्वांची मागणी आहे। एका जरी मंत्र्याला तिथं पाठवलं असतं आणि डायलॉग झाले असते तर कदाचित काल जो भीषण म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडासारखा जे काही प्रकार घडले, जनरल डायर सारखे जर ब्रिटिश अधिकारी तुम्ही भारतीय वेशामध्ये जर पाठवले असतील तर ह्या विद्यार्थ्याचा आक्रोश वाढणारच। जर सदाभाऊ खोत सारखा माणूस डायरेक्ट उचलली जीप आणि डायरेक्ट टाळायला लावतोय म्हणजे तुम्ही आज आमदार काय पुढच्या दरवाजेतून झाले की मागच्या दरवाजेतून झालेत। लाठीचार्ज विरोधात कल्याणमध्ये मनसेकडून आंदोलन करण्यात आलं। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या फोटोला काळं फासण्यात आलं। तसंच सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला। त्यासोबतच पुण्यात सुद्धा आंदोलक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। भर पावसात युवक काँग्रेसनं आंदोलनाला सुरुवात केली, जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचाही प्रयत्न केला। विद्यार्थी आंदोलकांवर लाठीचार्ज केला गेला त्याबद्दल भाजप सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि विद्यार्थी जर न्याय हक्कासाठी बसले असतील, नीट परीक्षेत झालेल्या घोळाबद्दल जर बसले असतील, त्यांच्या भविष्याचा विचार केला तर खरं अशी घटना घडायला नको होती। परंतु ह्या धर्मेंद्र प्रधान याचा आम्ही राजीनाम्याची कल्याण शहराच्या वतीने मागणी केलेली आहे। केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनाही कळलं पाहिजे कॅबिनेटमध्ये काय चाललंय सरकारमध्ये। त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे कॅबिनेटमध्ये विद्यार्थ्यांवर अत्याचार चालवलाय काय, राजीनामा झालाच पाहिजे। आम्ही हटणार नाही, आम्ही जीव गेला तरी इथं थांबणार आहे। मुंबई कल्याण पाठोपाठ कोल्हापुरात सुद्धा लाठीचार्जच्या निषेधासाठी आंदोलन करण्यात आलं। कोल्हापूर सिटीझन्स फोरमच्या वतीनं राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी सरकारच्या भूमिकेचा निषेध केला। यानंतर दसरा चौकापर्यंत कॅन्डल मार्च देखील काढण्यात आला। यामध्ये मोठ्या संख्येनं तरुण तरुणी सहभागी झाले होते। राज्याच्या राजकारणात सुद्धा दिल्लीतील घटनेचे पडसाद उमटले आहेत। वडेट्टीवारांनी सरकारवर आक्रमकपणे टीका केली तर संदीप देशपांडेंनी कालच्या कारवाईची तुलना जनरल डायरच्या क्रौर्यासोबत केली आहे। कालच्या लाठीचार्ज करण्याची का गरज होती, शांततामय आंदोलनाला त्या पद्धतीनं चिरडण्याची का आवश्यकता होती, आंदोलनाला ही सरकार मोदी सरकार का घाबरते आहे आणि म्हणून कालच्या घटनेचा आम्ही निषेधच करतो आणि ते करणं ते टाळलं असतं तर बरं झालं असतं।
पण असं आहे की त्या कालच्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं त्यामधून या देशातील तरुणांचा आता उद्रेक थांबणार नाही, हे आता मात्र सरकारने ध्यानात घेतलं पाहिजे. मला असं वाटतं जालियनवाला बागमध्ये तो ब्रिटिश जनरल डायर होता, त्यांनी ज्या प्रकारे तिथे जमलेल्या लोकांवर गोळीबार केला त्याच पद्धतीने काल दिल्लीमध्ये लाठीमार करणारे कायर होते. तो एक जनरल डायर होता आणि काल दिल्लीत विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्जचा आदेश देणारे कायर होते. या टीकेला भाजप नेत्यांनी उत्तर दिलं. नवनाथ बन यांनी विरोधकांना अफवा पसरवणारे जनरल लायर म्हटलंय, तर मुनगंटीवारांनी आंदोलनाचा मूळ हेतू भरकटल्याचा आरोप केला. जनरल लायर बनून या देशामध्ये खोटं पसरवणं, अफवा पसरवण्याचं काम जनाब संजय राऊत आणि उभाटा गट, महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या मार्फत केलं जात आहे. त्यामुळं तुम्ही जनरल लायर आहात. रोज उठायचं, खोटं बोलायचं, दिशाभूल करायची आणि खोट्या अफवा पसरावीच्या, हे काम देशामध्ये इंडिया आघाडी करते, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी करते. आणि संजय राऊत त्याचे सरदार कोण असतील तर उभाटा गट आणि संजय राऊत त्याचे सरदार आहेत. राजकीय दृष्टिकोनातून पक्षांवर टीका करणे, देशाच्या सन्माननीय पंतप्रधान मोदयांवर टीका करणे, मला कधी कधी एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की तुम्ही या संदर्भामध्ये श्री वांगचुक साहेब यांनी मग पंतप्रधान मोदयांना वेळ मागितलं का? त्यांनी वेळ मागायला हवा की आम्हाला, जसं मी स्वतः पोलीस अधीक्षक साहेबांकडे आलो, आपले प्रश्न मांडले, विषय सांगितले, न्याय्य मागण्यासाठी त्यांना या निवेदनं दिली. तुम्ही जर या पद्धतीने, पण तुम्ही एका महत्वाच्या विषयावर एकत्रित येऊन हा विषय सुटावा, असा विषय कदापिही पुढे येऊ नये, असा विषय घडू नये, परीक्षेचा पेपर फुटू नये, या दृष्टीने सकारात्मक सूचना केल्या तर मला असं वाटतं की त्या आंदोलनाचं यश हे 100 पैकी 100% येतं. आता दिल्लीतल्या आंदोलनावरून राज्यातलं सुद्धा राजकीय वातावरण पेटायला सुरुवात झाली आहे. दिल्लीतलं CJP आंदोलन सुद्धा चिघळत चाललंय. देशभरातून त्याला मिळणारा प्रतिसाद सुद्धा वाढतोय. त्यामुळे केंद्र सरकार यावर लवकरात लवकर काही तोडगा काढतं का, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतं का, हे पाहावं लागेल. नाहीतर हा असंतोष आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.